तर राज्यात सध्या आरक्षणावरून मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालं आणि याच पार्श्वभूमीवर बीड येथे आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शहरात ठिकठिकाणी मोठमोठे फलक सुद्धा लावण्यात आलेत। मात्र या फलकावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली की काय अशी चर्चा आता होतीये। लावण्यात आलेल्या फलकावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचा फोटो वगळण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण केलं आणि या उपोषणाची दखल घेत सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं आणि या मागणी पूर्ण झाल्याच्या नंतर ओबीसी बांधव देखील कुठेतरी ओबीसी आरक्षण बचावासाठी आक्रमक होताना बघायला मिळत आहेत। मी सध्या बीडच्या धुळे सोलापूर हायवेवरती उभा आहे। शहरातील मुख्य चौकामध्ये शहरामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरती हे बॅनर लागलेला आहे। या बॅनरवरती मंत्री छगन भुजबळ यांच्या समता परिषदेच्या वतीने महाएल्गार सभेचं आयोजन बीडमध्ये करण्यात आलं आहे। तत्पूर्वी हे बॅनर जे आहेत मोठमोठे बीड शहरामध्ये झळकल्याचं बघायला मिळत आहे। या बॅनरवरती मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर तसेच गोपीचंद पडळकर असतील व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील फोटो आहे। मात्र ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी गाव तांड्यावर वस्तीवरती जाऊन जे लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, हे कुठेतरी सभा घेत आहेत, कुठेतरी ओबीसी आरक्षण बचावासाठी जनजागृती करतायत। मात्र त्या दोघांचेही फोटो या बॅनरवरून वगळण्यात आल्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय आणि याची चर्चा जी आहे ते बीडमध्ये होताना बघायला मिळत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।